अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे 253 तालुक्यांमध्ये नुकसान झाले। अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे। 69 लाख एकर शेतजमिनीचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना सांगितलं। आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांना जमीन कसदार करण्यासाठी हेक्टरी 3 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे। तसंच पीएम आवास योजनेमधून पूरग्रस्तांना घरं देण्यात येणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 हेक्टरी मदत दिली जाणार आहे। विहिरीमध्ये गाळ साचलेल्यांना 30,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांना सांगितलं। हंगामी बागायती शेती असलेल्या शेतीच्या नुकसानीसाठी 27,000 हेक्टरी मदत केली जाणार आहे, तर बागायती शेतीसाठी 32,500 रुपयांची हेक्टरी मदत केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली आहे। मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झाले। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही मागे हटलेलो नाही। उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं, नाव देण्याची लोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवू असं शेकापचे नेते बाळाराम पाटील यांनी म्हटलंय। लोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंतही पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी महाविकास आघाडी आंदोलन करणार असल्याचं बाळाराम पाटील यांनी म्हटलंय। पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय। मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ट्रक रवाना केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली आहे। नगर परिषदेसाठी नुकतंच घोषित करण्यात आलेल्या आरक्षण यादीनुसार खेडमधील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला या वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। याबाबत मनसेमधून बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकर यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटत आनंद साजरा केला। महायुतीकडून शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात येणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ओबीसी समाजाला 27% आरक्षण 40 ते 42 वर्षांच्या परिश्रमानंतर मिळालं असं वक्तव्य त्यांनी केलं।